मी प्राध्यापक प्रवीण माळवे माझ्या सर्व उल्हासनगर शहरातील सामान्य जनतेला मनपूर्वक जय महाराष्ट्र। आज उल्हासनगर शहरामधील गेल्या महिन्याभरापासून जे खड्ड्याविषयी राजकारण तापले होते, आज कुठंतरी त्या खड्ड्याविषयी राजकारणाला विराम आल्यासारखं वाटत आहे। कारण की तुम्हाला आम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे, जागोजागी रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते याविषयी सर्वप्रथम तर दिव्य मुंबईच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला होता। त्यानंतर स्थानिक नेते मंडळी जागृत झाली, प्रत्येकजण आपापल्या सेल्फी त्या खड्ड्यामध्ये काढून या महानगरपालिकेला असो किंवा स्थानिक आमदाराला असो जागे करण्याचा प्रयत्न करत होता। शेवटी आपले स्थानिक आमदार ते सुद्धा जागृत झाले, स्थानिक नेते मंडळी जागरूक झाली आणि मोठमोठ्या त्यांनी बतावण्या केल्या की लवकरात लवकर जर खड्डे भरले गेले नाहीत तर आम्ही महानगरपालिकेच्या दालनात जाऊन आयुक्त मॅडमच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलने करू। पण शेवटी झालं काय, आज महानगरपालिकेमध्ये आयुक्त मॅडम आणि सर्व स्थानिक नेत्यांनी जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाला विराम लागला। कारण काय तर स्थानिक आमदारांनी सांगितलं, आयुक्त मॅडम अशा म्हटल्या का येणाऱ्या गणपतीच्या आगमनापूर्वी या उल्हासनगर शहरामधील सर्व रस्ते ठीकठाक होतील, सर्व खड्डे भरल्या जातील, त्यासाठी 2 कोटीचा निधी वापरण्यात येणार आहे। पण माझ्या मित्रांनो, माझ्या भोळ्या बाबड्या जनतेनो, का हे शक्य आहे का? गणपतीचे आगमन आता येणाऱ्या हप्त्यामध्ये येणार आहे, तर हे शक्य आहे का की सर्व ठिकाणचे खड्डे, सर्व ठिकाणच्या रस्त्याची जी चाळण झाली आहे ते बनवण्यात येईल? मला कुठंतरी या स्थानिक नेत्यांचा, सर्व मंडळींचा हा काहीतरी एक भावाभावांचा खेळ वाटत आहे। फक्त आपल्या उल्हासनगरमधील जी जनता आहे, भोळी भाबडी जनता आहे, सामान्य जनता आहे, त्यांची कुठंतरी दिशाभूल करून त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे राजकीय नेते कुठंतरी प्रयत्न करत आहे। पण खरोखर आज तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे, हे आपल्या उल्हासनगर शहराची जी खड्ड्याची चाळण झाली आहे, उल्हासनगर शहराची दुरावस्था झाली आहे, याला महानगरपालिका जबाबदार नाही, याला फक्त आणि फक्त या उल्हासनगर शहरामधील नेते, माजी नगरसेवक हे जबाबदार आहेत। यांच्या कार्यकाळामध्ये यांनी यांच्या प्रभागातील रस्ते का नाही बनवले? आज वर्षानुवर्ष तुम्ही खेमानीपासून त्या धोबीघाट महामार्ग जो आपला कल्याण मुरबाडचा आहे त्या रस्त्याची इतकी चाळण झाली, इतके नेते तिकडनं जातात, त्यांनी आवाज याच्या अगोदर का नाही उचलला? शांतीनगरपासून ते आपल्या अंबरनाथ रोडपर्यंत जे 2 वर्षापूर्वी रस्त्याची कटिंग होऊन काही प्रमाणात रस्त्याचा विकास झाला, ते रस्त्याची कामं का थांबवली गेली? ज्या वेळेस मला तरी वाटतं त्यावेळेस आम्ही साधारणपणे 8वी ते 10वी वर्गात असू, तेव्हा आपल्या महानगरपालिकेमध्ये टी चंद्रशेखर आले होते आयुक्त। त्यांनी तर इतका मोठा विकास कामाचा बडेजावपणा केला होता आणि जे रिंग रूट प्लॅन असू दे किंवा या उल्हासनगर शहराला विकसित करण्याचे त्यांनी जे धाडस दाखवलं होतं, त्यांची तात्काळ बदली का करण्यात आली? ही सामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये इथलचे नेते धूळफेक करत आहेत। आणि माझ्या मित्रांनो, माझ्या भोळ्या बाबा नागरिकांनो, तुम्ही स्वतः आता सक्षम व्हा। तुमच्या अधिकार न्यायासाठी रस्त्यावर तुम्हाला उतरायला लागलं तरी चालेल। आता महानगरपालिकेची जी निवडणूक डोळ्यासमोर आली आहे, ती पाहून येथील सर्व राजकीय नेते एक राजकारण करत आहेत आणि सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत। आणि मला तर फक्त एकच विनंती करायची आहे या हजारो भोळ्या भाबड्या जनतेच्या वतीने, का खरोखर गणपती येण्याच्या अगोदर जर उल्हासनगर शहरामधील रस्ते जर सुधारले नाहीत, एकतर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमने राजीनामा द्यावा किंवा स्वतःची बदली करून घ्यावी, किंवा स्वतःला जे मोठमोठ्या नेते मंडळी स्वतःला स्वकीय नेते समजतात त्यांनी तरी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। जय महाराष्ट्र।